जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. खूप काही विद्यार्थ्यांच्या मनात जो प्रश्न आहे तो म्हणजे यावर्षी डबल फॉर्म भरता येणार काय आणि भरले तर काय होणार. आणि विद्यार्थी विचारत आहे की सर माझ्या मित्रांनी 2 फॉर्म भरले, तो या वर्षी लागला, त्याला बाहेर काढण्यात आले नाही. माझ्या मित्राने 4 फॉर्म भरले, तो आज पोलीस आहे. तर तुमच्याकडे जे काही विद्यार्थी याआधी लागलेले आहे आणि या वर्षीचे नियम, मागच्या वर्षीचे नियम, 2023च्या भरतीचे नियम आणि आधीच्या भरतीचे नियम हे सर्व आपण कंपेअर करून तुम्हाला सर्व काही सांगणार आहे आणि तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन आपण करणार आहोत. नेमका डबल फॉर्म भरावा की नाही भरावा आणि भरला तर काय होणार आणि नाही भरलं तर तुमचा फायदा होणार की लॉस होणार हे पण आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण दररोज 100 मार्कचा लेखी पेपर फ्रीमध्ये देत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. चला आपण आपल्या जो टॉपिक आहे त्यावर जाऊया. तर बघा, सर्व काही आपण जे माहिती आहे ते प्रूफसहित तुम्हाला देणार आहोत आणि जी काही माहिती आहे ती कोणतेही तुमचे प्रश्न राहणार नाही या व्हिडिओनंतर की नेमका भरावा की नाही भरावा. तर बघा, आपण जर ज्या लिंकवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे MyITच्या त्यावर जर गेलो तर तिथे आपल्याला नेहमीचे प्रश्न म्हणून हे येते, टॅब येते. त्याच्यावर जर क्लिक केला तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पण भरती जी असते ती सूचना ज्या दिल्या आहे, जो GR दिला 32 पेजचा, त्यावर चालत असते. जर तुम्ही 22-23ची जर भरती दिली असेल, 21-22ची जर भरती दिली असेल, जी 2023ला झालेली होती 18,000ची, त्यामध्ये जर बघितले ते 28 पेजेसचं होतं पूर्ण सूचनापत्र किंवा GR ज्याला म्हणून शासनाने जे काढलेला होता. यावर्षी 32 पेजेसचा आलेला आहे. तो सर्वांनी डाउनलोड करून आपल्याकडे ठेवून द्या. मी आत्ताच 6च्या दरम्यान तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर परत टाकलेला आहे. आधी पण टाकलेला होता. आतासुद्धा विद्यार्थ्यांना दिसावा, तो समजावा, त्यासाठी हा व्हिडिओसुद्धा बनवत आहे आणि तो परत तुम्हाला टाकून दिलेला आहे मी. ठीक आहे, तो सेव्ह करून ठेवा. कारण की काही विद्यार्थ्यांना शंका असतील तर त्यांनी नीट तो वाचावा. एक दिवस कमी अभ्यास करा, पण तो नीट वाचून मगच फॉर्म भरा. तर पहा, जो 3 नंबरचा प्रश्न आहे तो काय म्हणतायत, उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतो का. त्यांनी जे उत्तर दिलं आहे MyITनं ते बघा काय आहे. उमेदवार एका पदासाठी एकच अर्ज करू शकतो. प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. इथून एवढं क्लिअर होत नाही की नेमका डबल फॉर्म भरावा की नाही भरावं. त्यांनी फक्त एक शब्द वापरला, एका पदासाठी. आता एक पद म्हणजे पोलीस शिपाई हे एक पद झालं, पोलीस शिपाई चालक हे एक पद झालं. थोडा व्हिडिओ मोठा होईल, समजून घ्या. पोलीस शिपाई चालक हे एक पद झालं, पोलीस शिपाई कारागृह हे एक पद झालं आणि पोलीस शिपाई बँड्समन हे एक पद झालं. त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच SRPF पोलीस शिपाई हे एक पद झालेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे पद आहे. त्यासाठी तुम्ही स्वतंत्र परीक्षा शुल्क भरा असं त्यांनी खाली म्हटलेलं आहे बघा. आणि तुम्ही एका पदासाठी एकच फॉर्म भरू शकता. आता यांनी घटक शब्द वापरलेला नाही. घटक शब्द 2023ला त्याआधीसुद्धा होता. आता त्यांनी घटक शब्दच काढून टाकलेला, कारण की विद्यार्थ्यांना घटक हा समजत नव्हता. घटक म्हणजे नेमकं कोणता घटक, तर विद्यार्थ्यांसाठी समजण्यासाठी त्यांनी घटक हा शब्द काढलेला आहे. आता पद हा टाकला. आता पद तरी समजणार म्हणून त्यांनी पद टाकलेला आहे. आता पद हे सर्व विद्यार्थ्यांना समजते जवळपास, तर त्यांनी हे पद हा शब्द टाकलेला आहे. ठीक आहे, शब्द समजून घ्या. आता बघा, जे 32 पेजची मी तुम्हाला आता माहिती सांगितली, त्याच 32 पेजमधली ही महत्त्वाचा जो महत्त्वाची टिप म्हणून हा 12 नंबरचा पॉईंट दिला आहे बघा. इथे महत्त्वाची टिप प्रत्येकच 12 नंबरचा पॉईंट आहे आणि 12 नंबरच्या पॉईंटमध्येच त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, 12.5मध्ये काय म्हटलेलं आहे, 12.4मध्ये बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. 12.4कडे लक्ष द्या. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. हे बघा, घटक शब्द वापरलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तिथे पद शब्द वापरलेला आहे सूचनामध्ये MyITने, आणि इथे आपल्या शासनाने काय शब्द वापरला आहे, घटक. आता संपूर्ण शब्द समजून घ्या. हे बघा, इथे पद शब्द वापरला, एका पदाकरिता. पद म्हणजे पोलीस शिपाई हे पद झालं.
आणि घटक, आता घटक कोणता आहे, उदाहरणार्थ पुणे शहर हा एक घटक झालेला आहे. आणि पद, उदाहरणार्थ तुम्ही पुणे शहर, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो बघा, पुणे शहर, पुणे शहर, ठीक आहे, पुणे शहर हे एक घटक झालं बघा, हा एक घटक आहे, याला घटक म्हणतात आपल्या महाराष्ट्र पोलीसमध्ये. आणि पद, पद बघा, या पुणे शहरमधलं जे पद आहे ते आहे पोलीस शिपाई, हे पद एक आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते पोलीस शिपाई चालक, हे एक पद आहे. आणि एक आहे पोलीस शिपाई बँड्समन, हे एक पद आहे. 3 पदे असतात जिल्हा पोलीसला. आणि एक पद असतं SRPFला, सशस्त्र पोलीस शिपाई. त्यानंतर कारागृहाला आहे पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई, असे पद आहेत. तर बघा, यांनी क्लिअर एकदम पॉईंट टू पॉईंट दिले, कुठेच कन्फ्युजन होणार नाही. कारण की याआधी ज्या पण जाहिराती आलेल्या होत्या 2022 पर्यंत, 19मध्ये, 18मध्ये, त्यामध्ये फक्त घटक हा शब्द वापरायचा. म्हणून विद्यार्थी बिंदास डबल डबल 4-4, 5-5 फॉर्म भरून विद्यार्थी हे पोलीस झालेले आहे. आणि ते त्यांच्या आज पण ते पोलीस आहेत, ठीक आहे. पण जर तुम्ही डबल फॉर्म भरला तर इथे यांनी योग्य, आणि खालीसुद्धा त्यांनी सूचना काय काय दिल्या त्यासुद्धा सांगतो तुम्हाला बघा. एका पदाकरिता पदसुद्धा शब्द वापरला आहे आणि घटकसुद्धा शब्द वापरलेला आहे. आता तुम्हाला मी घटकचा शब्द अर्थसुद्धा सांगितला आहे आणि पदाचा अर्थसुद्धा सांगितलेला आहे. इथून त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की एका पदाकरिता तुम्ही फक्त एक फॉर्म भरा आणि तो पण एकाच घटकामध्ये भरा, ज्या घटकामध्ये तुम्हाला भरायचा आहे, ठीक आहे. आता तुम्हाला दुसरा जो पॉईंट आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, उदाहरणार्थ त्यांनी खाली समजावून सांगितलं आहे. आता त्यांनी एक उदाहरण म्हणून उदाहरण हा शब्द वगळलेला आहे. या आधीच्या जाहिरातीमध्ये उदाहरण हा शब्द राहत होता. बघा, अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, हे एक पद झालं बघा. नंबरसुद्धा दिले आहे त्यांनी. 2 नंबरला काय आहे, पोलीस शिपाई चालक. 3 नंबरला आहे बँड्समन. 4 नंबरला आहे राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई. 5 नंबरला आहे कारागृह शिपाई. अशा एकूण बघा त्यांनी टोटलसुद्धा करून दाखवलेली आहे. 5 पदाकरिता, प्रत्येक पदाकरिता फक्त एक, याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याचप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागतील. आता बघा, काही महिला उमेदवार म्हणतील की सर आम्हाला SRPFमध्ये फॉर्म भरता येत नाही, तर आम्हाला 4च फॉर्म भरता येईल. तर बरोबर आहे, महिलांना 4 फॉर्म भरता येतात आणि पुरुषांना 5 फॉर्म भरता येतात, ठीक आहे. हे लक्षात घ्या. यांनी जरी 5 म्हटलेलं आहे तरी इथे सरसकट त्यांनी विचार केलेला आहे म्हणून यांनी 5 म्हटलेलं आहे. आता इथे लगेचच 12.6मध्ये एक सूचना दिलेली आहे त्यांनी की तुम्ही काही नावामध्ये बदल, उदाहरणार्थ तुमचं नाव आहे काही पण XYZ, तुमचं स्पेलिंग उदाहरणार्थ आहे एखादं आडनाव, त्यामध्ये जर तुम्ही एच्या जागी डबल ए करून ठेवलेला किंवा ईच्या जागी डबल ई करून ठेवलेला आहे, कुठे कुठे काही विद्यार्थी ता जर राहिलं तर डबल ए करून ठेवतात. तर आडनावामध्ये किंवा नावामध्ये जर तुम्ही हे चूक केली तर इथं बघा काय म्हटलेलं आहे, उमेदवाराने चुकीची खोटी माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. म्हणजे तुम्ही जरी पोलीस होऊन 4-5 वर्ष झाले आणि एखाद्याच्या लक्षात आलं की तुम्ही अर्ज भरतेवेळी काहीतरी चुकीची माहिती दिली होती, तर तुम्हाला बघा इथे कोणत्याही टप्प्यावर म्हणतात, कोणत्याही टप्प्यावर, टप्पा कोणताही असो तो, तेच नाही की तुम्ही एक वेळा पोलीस झाला आणि 1 वर्ष ड्युटी केली, 2 वर्ष ड्युटी केली, 3 वर्ष ड्युटी केली आणि त्यानंतर तुम्हाला काढणार नाही, तर त्यानंतरसुद्धा काढता येते. आणि शब्द बघा, शब्दावर खूप महत्त्वाचं असते. कारण हे जे 32 पेजचं मी तुम्हाला म्हणतो आहे तुमच्याकडे ठेवा, हे तुम्हाला केव्हाही काम येऊ शकते. जो भरती, या भरतीमध्ये 2024-25 या आधीची भरतीचं तुम्ही विचार करू नका, काय झालं काय नाही त्याचा विचार नसते करायचा. हे जे 32 पेजचं आहे हे तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला जर काही ऑब्जेक्शनसुद्धा स्वतःला घ्यायचं असेल एखाद्या उमेदवारावर, तर या आधारे तुम्ही घेऊ शकता. म्हणून तुम्ही हे तुमच्याकडे ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, उमेदवारांनी चुकीची माहिती, खोटी माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते.
असं त्यांनी दिलेलं आहे. आता माझं वैयक्तिक मत काय आहे हे तुम्हाला सांगतो. आता बघा, डबल फॉर्म, ठीक आहे, डबल फॉर्म, हे बघा, डबल फॉर्म हा या आधीपर्यंत चालत होता. केव्हापर्यंत चालत होता? 2021ची जी भरती निघालेली होती 2022-23ला, जी सर्वात मोठी भरती ठरलेली आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये, 18,000ची. त्यामध्ये मुंबईला सर्वात जास्त जागा 7,076 जागा होत्या. त्यामध्ये भरपूर असे उमेदवार लागलेले आहेत. ते जवळपास 50% ते 70% विद्यार्थी हे डबल फॉर्म भरून लागलेले आहे. पण तुम्ही आता जर डबल फॉर्म भरता म्हटलं तर तसं शक्य होणार नाही. म्हणून माझं जर वैयक्तिक मत, आणि सर्व काही आपण प्रूफसहित तुम्हाला माहिती दिली आहे, माझं जर वैयक्तिक मन तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, एकच फॉर्म भरा. खूप विचार करून एकच फॉर्म भरा. कुठे भरायचं आहे, 4 दिवस आणखी वेळ घ्या, कारण की आपल्याला भरपूर असा वेळ दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. 30 नोव्हेंबर हे शेवटची तारीख आहे. जवळपास 15 तारखेनंतर फॉर्म भरा, कारण खूप काही वेळ आहे. खूप विचार करा आणि तुमचा अभ्यास किती आहे, काय किती आहे, त्यानुसार तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. आणि माझं जर वैयक्तिक मत ऐकायचं आहे तर सिंगल फॉर्म भरणाराच इथे योग्य राहील. डबल फॉर्म भरूच नका असं माझं मत राहणार आहे, आणि यानुसार सुद्धा तुम्हाला तेच मी योग्य सांगणार आहे. ठीक आहे, तर डबल फॉर्मच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला 5-5 फॉर्म भरता येत आहे. त्यापैकी जरी तुम्हाला 2 फॉर्ममध्ये तुमची जर सिलेक्शन झालं तरी तुम्हाला चॉईस राहणार आहे एक सिलेक्ट करण्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.